महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहतालोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी
बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो बार कुमाई ये विठोबार कुमाई विठोबार ये कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई ये विठोबार कुमाई विठोबार कुमाई ये विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई विठोबार जय कुमाई विठोबार कुमाई विठोबार
धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार कुमाई धोबार राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बारवा तो हा विठ्ठल बारवा तो हा माधव बारवा तो हा माधव बारवा बरवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा टाळ 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 तो हा माधव बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी ओ बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल परवा
तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखो मा देवीवर बाप रखो मा देवीवर सर्व सुखाचे आगर राम सर्व सुखाचे आगर बाप रखो मा देवीवर बाप रखो मा देवीवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हाँ जय जय राम कृष्ण हरी वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाग संत संघाचे लाग संत संग हाचे लाग संत संग हाचे लाग संत संग हाचे लाग संत संग हाचे लाग आ वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य आ वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संघाचे लाग
संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप करे साधका निष्पाप 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 हा तोचे देव भक्त तोचे देव भक्त हा तोचे देव भक्त तोचे देव भक्त भेदा भेद नाही जात 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 संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप करे साधका निष्पाप करे साधका निष्पाप करे साधका निष्पाप करे साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाये तुका प्रेमे नाचे गाये तुका प्रेमे नाच गाण्यात विरोणी जाय 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 गाण्यात विरोणी तुका प्रेमे नाचे गाये हा हा तुका प्रेमे नाचे गाय गाण्यात विरोणी जाय 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 संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप कृपेचे दीप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप साधका निष्पाप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबा थांबा थांबा दोन विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य
वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य भाग्यराम वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत कृपेचे दीप दीप संत कृपेचे दीप संत संग हाची लाग वा संत संग हाची लाग संत संग हाची लाग संत कृपेचे दीप राम संत कृपेचे दीप करी साधका साधका निष्पाप साधका करी साधका करी साधका करी साधका करी करी साधका निष्पाप करी साधका करी साधका करी साधका करी साधका निष्पाप संत कृपेचे दीप हे दीप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप साधका निष्पाप करे करे करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप करे करी साधका निष्पाप करी साधका करी साधका निष्पाप करी साधका करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप
करी साधका करी साधका साधका करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप विठ्ठल 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 टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 ऐकत नाही विठ्ठल विठ्ठल ऐकत नाही विठ्ठल असं ऐकलं विठ्ठल 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 टाळ भरा वाजवा विठ्ठल विठ्ठल पुंडली वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु चोर महाराज की जय विठ्ठल 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 वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदाभेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमेनाचे गाय गानियात विरुणी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नाचू नका म्हणा माझी निवृत्ती उदारा सोपान देवा बोला निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अक्षत्रय जननी देवाची अक्षत्रय जननी देवाची योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां
अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे त्यांचा कृपा ताणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपा कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका श्री विठ्ठलं करुणार्णवमाशतोषं दीनेष्टशोषमदसंहिति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमालन्दिवल्लभं कथं यातोषि वैकुण्ठं मानवं देहमत्यजं तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं घ्यावी घ्यावी माझी देवा दीन दुर्बळाची सेवा घ्यावी दीन दुर्बळाची सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा हरी हरी दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची सेवा दीना दुर्बळाची सेवा घ्यावी घ्यावी माझे देवा दीना दुर्बळाची सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा वैराग्याचे भाग्य
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठ्ठल 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 चिन्मय सुखवाशी देहू क्षेत्र निवासी रथ सौम्य सुखाशी तू तारक लोकाशी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये संत संगतीने प्राप्त होणारे चतुष्पद काही चतुष्फल याचा काय केलेला आहे निर्देश अभंगामध्ये करत आहे विठ्ठल काय केलेलं आहे तुकोबारायने काय केलेले 4 प्रकारच्या फलाचा संत संगतीने प्राप्त होणारा जीवनामध्ये लाभ याचा काय केलेला विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये जर संत संगती प्राप्त झाली तर मनुष्याला काय केलेलं आहे वैराग्याचं भाग्य हे काय केले एक फल प्राप्त होतं. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये संत संगती प्राप्ती होते तेव्हा त्याच्या जीवनामध्ये काय केले संत रूपी काय केले दिवा त्याचं जीवन काय करतात प्रज्वलित करत आहे असं तुकाराम महाराज सांगत आहे. त्यानंतर 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी जीवनामध्ये संत संगती प्राप्ती होते तेव्हा जीवनामध्ये एकत्व प्राप्त होतं असं तुकाराम महाराज वर्णन करतात. आणि एकत्व एकदा जीवनामध्ये प्राप्त झालं का जीवनामध्ये अभेदत्व प्राप्त होतात असं तुकाराम महाराजांनी 4 प्रकारच्या फलाचा विचार केलेला आहे विठ्ठल 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 बघा सेवा किम निमित्ताने माझ्याकडे आलेली आहे. आपल्याला सगळ्याला श्रुत आहे त्रिवक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या अलंकापुरी नगराचं काय केलेलं एक वारकरी घराणं आणि त्या वारकरी घराण्यामध्ये आयुष्यभर ज्ञानोबारायांची सेवा करणं म्हणजे ती वारीच्या निमित्ताने सेवा असेल भजनाच्या निमित्ताने सेवा असेल. त्यानंतर काय केलेलं आहे ज्ञानोबारायांच्या काय केलेलं आहे म्हणजे अनेक प्रकारच्या काय केली आहे कायिक सेवा असेल वाचिक सेवा असेल आणि मानसिक सेवा असेल अशा 3ही प्रकारची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये अलंकापूर नगरीमध्ये राहून म्हणजे तिथंच जन्माला येऊन त्यांच्याकडून घडली असे असणारे रानवडे परिवार आणि त्या रानवडे परिवाराचे काय केलेले जनक म्हणजे महाराजांचे जनक यांचं काय केलेलं आहे आपल्यातून जाऊन मला वाटते 13 वर्ष झाले 12 वर्ष तर काय केलेले आपल्यातून ते स्थूल देहाने गेले आहे. परंतु ते अजून सूक्ष्मही रूपाने ज्ञानोबारायजवळ असल्यामुळं ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये एक दिवसीय काय केले कीर्तन महोत्सव दरवर्षी काय करतो आपल्या ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये घडतो. असं काय केलेलं आहे त्या कुटुंबामध्ये असणारे सगळे वारकरी आणि त्यांचे बांधव त्यांच्यानंतर त्यांचे काय केले नातलग आणि वारकरी सगळे मंडळी त्याच्यामध्ये काय केलेले आहे कीर्तनासाठी उपस्थित असणारे गुरुवर्य पूजनीय काय केलेले गुरुजी ताल महर्षी गुरुजी त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही गुरुजी आमचे आहे का नाही गुरुजी काय केलेले कीर्तनासाठी उपस्थित आहे. पूजनीय काय केलेले नारायण महाराज काय केले कीर्तनासाठी उपस्थित आहे. पूजनीय प्रवीण महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहे. व काय मृदंग महर्षी असणारे ज्यांनी धवळीले जग कशाच्या रूपाने मृदंग या रूपाने काय केलेले ज्यांनी सगळं जगामध्ये काय केलेले आपलं नामख्याती केली मृदंगाची ख्याती केली असे असणारे पूजनीय महाराजसुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यानंतर काय केले विलास भाऊ आहे नंतर रवींद्र महाराज इत्यादी सगळे महात्मे काय केले कीर्तनासाठी उपस्थित आहे. आणि ही ज्ञानोबारायांची काय केले साक्षात ज्ञानोबाराय सेवेसाठी काय केलेलं आहे आपल्यापुढे विराजित आहे असे ज्ञानोबारायांना नमस्कार करून तुमच्यासारख्या श्रोतवर्ग मातृवर्ग पितृवर्ग यांना नमस्कार करून कीर्तनाला प्रारंभ करू. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये संत संगतीने प्राप्त होणाऱ्या चतुष्फलाचं काय केलेलं विचार अभंगामध्ये केलेला आहे. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे जीवनामध्ये संताची संगत प्राप्त झाली पाहिजे. काय असते जीवन प्राप्त झाल्यानंतर किंवा जीवन जगत असताना मनुष्याला 3 प्रकारची संगती प्राप्त होते. पहिला विचार जर आपण केला तो आहे जडाची संगती प्राप्त होते. दुसरा आपण जर विचार केला तर जीवाची संगती प्राप्त होते. आणि तिसरा आपण जर विचार केला तर संत संगती प्राप्त होते. विठ्ठल 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 परंतु काय केलेलं आहे का ना संत महात्म्याने आपल्याला असं काय केले उद्धृत करून सांगितलं आहे मनुष्याने काय केलं पाहिजे जीवाची संगती केली नाही पाहिजे जडाची संगती केली नाही पाहिजे
पाहिजे तर करायची असेल तर कुणाच्या ठकेच्या आईची करा का, मग कुणाची करा तर संताच्या संगती करा. कारण काय केलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये एक घडी आधी घडी पुनी की पुनियाद तुलसी संगत साधू की हरी कोटा पराध. हे जर करायचं असेल अर्ध क्षण घडता संताचे संगती. भगवान ज्ञानोबा यासारख्या महापुरुषांचा, त्यानंतर तुकोबा यासारख्यांच्या महापुरुषांचा, सद्गुरू जोग महाराज काय केले महाराजांचा इत्यादींना जर आपल्याला संग प्राप्त झाला तर जीवनामध्ये काय केले अनेक प्रकारचं काय केले फल प्राप्त होतं. परंतु महाराजांनी आपल्याला 4 प्रकारच्या फळाचा काय केलेलं विस्ताराने विचार सांगितला आहे. मग ते 4 फळं कोणते? एक आहे रामफळ, दुसरं आहे सीताफळ. ही फळं नाही तर काय केलेलं ही फळं नाही तर त्याच्यामध्ये 4 प्रकारची. आवाज बरोबर नाही का? हां पुढे यायला मला ते थोडंसं लांबून बोलायचं सवय. बरं असं द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा काय केलेलं आहे आपल्याला 4 प्रकारची फलं संत संगतीने प्राप्त होतात असं काय केलेलं विचार केला आहे. परंतु काय केलेलं आपण उपरोधात्मक विचार केला, पण अन्य जर आपण विचार केला तर जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये जडाची संगत प्राप्त होते. परंतु जडाची संगती प्राप्त झाली मनुष्याने अथवा पातित्या शंकाया हा नारद महर्षी सांगतात गिरणे की शक्यता बहुत रहती हे. मनुष्याने काय केलं पाहिजे जडाची संगती करू नये. त्यासाठी भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला गीतेमध्ये? भगवान असं सांगतात ज्यावेळी मनुष्याला शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषया हा हे जे 5 प्रकारचे विषय ना त्या 5ही प्रकारच्या विषयाची म्हणजे जडाची संगती प्राप्त झाली तर मनुष्यामध्ये काय प्राप्त होतं? मनुष्याच्या जीवनाचा काय केलेलं आहे स्मृतिभ्रंश होतो, बुद्धिनाश होतो. आणि एवढंच होत नाही, काय होतो तर प्रणश्यती म्हणजे त्याचं वाटोळं होतं. नुसतं वाटोळं नाही, वाटोळं होऊन गुटोळं होतं आहे का नाही. काय काय होतं मग याचा विचार करताना भगवंतांनी काय सांगितलं? ध्यायतो विषया पुंसास संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिमुष बुद्धिनाशात प्रणश्यती इत्यादी सगळं भगवंतांनी विचार सांगितला आहे. काय प्राप्त होतं आता इथं सांगायची गरज नाही कारण इथं ज्ञानोबाच सगळे आपल्याला शिकवतात. त्याच्यामुळे काय केले याचा काय केलेले अर्थ सांगायची गरज नाही. परंतु जेव्हा विषयाचं ध्यान मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्याच्यामुळं संग प्राप्त होतो, संगात काम निर्माण होतो, कामात क्रोध अभिजायते क्रोध निर्माण होतो, क्रोधात काय केलं सम्मोह निर्माण होतो, सम्मोहात स्मृतिभ्रंश निर्माण होतो आणि स्मृतिभ्रंश झालं का मनुष्याच्या जीवनामध्ये अधःपतन होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा काय केलेलं बघा मनुष्याचं काय केलेलं आहे जीवनाचं वाटोळ व्हायला कारण काय आहे ते म्हणजे जडाची संगत आहे. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे जडाची संगत कधीही केली नाही पाहिजे. बघा यासाठी आपल्याला भागवताने भावार्थ रामायणामध्ये बसा तर काय केले पूजनीय महाराज सुद्धा काय केलेले सेवेसाठी आले. महाराज आले म्हणजे पूजनीय बाबा आले आहे का नाही. कोण आले बाबा? जयराम बाबा आले आहे का नाही. ज्यांनी काय केले ह्या पुण्यभूमीमध्ये अवतार धारण केला. नुसता अवतार धारण केला नाही आपणही केलं पण आपण अवतावरची माणसं. आपण काय अवतार धारण करून आपण कार्य करणारे नाही आहे का नाही. परंतु ज्यांनी वाढावया सुख भक्ती धर्म इत्यादी काय केलं ज्यांनी सर्व कार्य केलं. नुसतं एवढं कार्य केलं नाही साधकांनी जी संजीवनी आहे का नाही ज्यांनी काय केलेलं आहे आपल्या आचरणातून आपल्या ज्ञानातून आपल्या क्रियेतून जगाला पोचवली. असे काय केलेले पूजनीय महाराजांचं काय केलेलं आहे जे घराणं आहे आणि मुळात त्यांचे वंश परंपरेचे आद्यजनक. कारण काय आपण रक्ताच्या परंपरेपेक्षा विद्याच्या परंपरेला जास्त मानतो. असे असणारे पूजनीय महाराजच आले असं मला काय करायला वाटतंय का नाही. विठ्ठल 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 तर काय केलेलं आपण काय केलं जडाचा विचार करतो. जडाचा मनुष्याने काय केलं पाहिजे विचार नाही केला पाहिजे. कारण का काय केले भावार्थ रामायणाने आपल्याला असं सांगितलंय असंग संग दोषेन सत्यश्च मर्ती विभ्रमाहा. मनुष्याने जडाची संगती करू नये. कारण काय होते एक रात्र प्रसंगेन शुष्क काष्टश्च विटंबना. काय झाले ते हा जो सगळा प्रसंग आहे ना तो प्रसंग भावार्थ रामायणामध्ये कैकेयीच्या आणि मंथरेच्या संवादामध्ये सगळा विचार आलाय. काय झालं कैकेयी तिला भेटली. कोण भेटली?
कैकई भेटली. कुणाला भेटली? मंथरेला. मुळात कैकई कुणाला भेटू नये आणि भेटली तर ती मंथरेला मात्र भेटूच नाही, परंतु मात्र ती भेटली. मुळात एक बाई दुसऱ्या बायकोला कधी बायकोलाच म्हणते बाईला कधी काय केलं पाहिजे? भेटली नाही पाहिजे. परंतु मात्र ह्या दोघीजणी बाया एकत्र आल्या, परंतु त्या बाया शुद्ध सात्विक नव्हत्या. त्याचा प्रसंग रामायणामध्ये मला कथा सगळी सांगायची नाही, परंतु मात्र काय केलेले परिणाम काय झालेला आहे? कैकईचे कान कोणी भरले? मंथनेने भरले. नुसतं भरलं नाही तर थुकून थुकून भरले. थुकून थुकून म्हणजे अनेक प्रकारचे काय केले? विकल्प निर्माण केले, अनेक प्रकारचे संशय निर्माण केले. तिचा काय केले? भ्रंश होईल असं सगळं काय केलं? निर्माण केलं. नुसतं निर्माण केलं नाही, तिने काय केलेलं आहे? तिने कार्य काय केलं आपल्या सगळ्या रामायणाने सांगितलं आहे, परंतु मला तो सगळा विचार करायचा नाही. त्यासाठी भावार्थ रामायणामध्ये काय केले? एक दृष्टांत आलेला आहे. सदृष्टांत सिद्धांताची परितुष्टी केली. ते करत असताना रामायणाने असं सांगितलं आहे, काय केलेलं आहे बघा. असंग संग दोषेनं, म्हणजे हा विषयाचा संग किंवा हा जडाचा संग मनुष्याने काय केलं पाहिजे? धारण नाही केलं पाहिजे. जर केलं तर स्मृतिभ्रंश हा ऐका नाही, मनुष्याचा काय होतो? स्मृतिभ्रंश होतो. निस्ता स्मृतिभ्रंश नाही. असंग संग दोषेनं सत्यश्च मती विभ्रमहा. काय होतो? सत्यश्च म्हणजे खरंच काय केलेलं आहे? मतीचा विभ्रंश होतो. म्हणजे डोक्यात असणारं डोकं गुडघ्यात येतं, आहे का नाही? गुडघ्यात येतं. नुसतं गुडघ्यात येत नाही, ते पांगळं करतं, म्हणजे बुद्धी चालत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? त्याचा संग मनुष्याने केला पाहिजे नाही. मला त्याचं दृष्टांतही सांगायचा नाही. त्यासाठी भावार्थ रामायणामध्ये आपल्याला एक दृष्टांत पाहता येतो. तो म्हणजे कोणता? एका गायीने केला दुसऱ्या गायीचा संग. परिणाम काय झाला? आहे का नाही? ते ओढाळ जी गाय आहे ना, त्या गायीचा संग कोणी केलेला आहे? सात्विक गायीने केला. ओढाळाच्या संगे सात्विक नाडिली. आहे का? तुकाराम महाराजांनी सांगितले ना, कशाने नाडली? क्षण एक नाडिली समागमे. एका क्षणात काय केलेले? तिचा वाटोळ झालं. म्हणून जड असणारे काय केलेले जे पदार्थ आहे त्याचा मनुष्याने संग करता कामं नाही. काय केले? शब्द असेल, स्पर्श असेल, रूप असेल, रस असेल, गंध असेल, असे पंचविषया ह्या 5 प्रकारच्या विषयाचा नाश करतं. याच्यासाठी आपल्याला शंकराचार्याने, पूज्यपाद श्री भगवान शंकराचार्य आपल्याला काय केलेले? ब्रह्मसूत्रामध्ये आणि विवेक काय केलेले टीकेमध्ये त्यांनी विचार करताना असं सांगितलं आहे, मनुष्याने काय केलं पाहिजे? विषयाचा संग करू नये. त्यासाठी त्यांनी 5 प्रकारचे दृष्टांत दिले. कुरंग असेल, मातंग असेल, पतंग असेल, भृंग असेल, मीन असेल, ह्या 5ही काय केलं? दृष्टांत देऊन काय केले? आपल्याला सांगितलं आहे. ते म्हणतात यांनी काय केलेलं आहे? एका विषयाचा काय केला? संग केला. आता तो मातंग असेल, कुरंग असेल, पतंग असेल इत्यादी काही असेल, पण यांनी एका विषयाचा संग धारण केला. परिणाम असा झाला, एकाच संघाच्या परिणाम त्यांचं काय केलं? वाटोळं झालं. आणि मनुष्य जर एकाच वेळी 5 विषयाचा संग करत असेल, त्याचं काय होणार? त्याचं कल्याण होईल का भिवंडी होईल? आहे का नाही? डबल भिवंडी होईल. नुसतं कल्याण नाही होणार, त्याची भिवंडी झाल्याशिवाय राहणार नाही. का होतं? तर याला कारण तेच आहे, म्हणजे एकच मनुष्य एका वेळी 5 विषय भोगतो तर त्याचा नाश होतो. त्यासाठी नाथबाबांनी काय सांगितलं? हस्तिनीचे संगती नाश पावे. नाथबाबांनी सांगितलं ना, काय केलेले? लाकडाची असणारी हत्तीनी ती काय करते? हत्तीचा नाश करते का नाही? ते काय केलेले बघा, ते आपल्याला दृष्टांत नाथबाबांनी सांगितलं आहे. परंतु बघा मी थोडक्यात सांगतो. काय झालं? काय केलं? ते ज्यांना हत्ती पकडायचा आहे का नाही, कोण लोकांना काही नाद असतो काही पकडायचा. आता वाघ पकडायची काय गरज आहे का? पण तरी लोक पिंजरे घेऊन उभे राहतात. कशाला? वाघ पकडायला. वाघ तो नाश्ता करीन, आहे का नाही? याचंही मनुष्याला काय केले? अक्कल नसते. परंतु मनुष्याला वाटलं जाऊ द्या, आपल्या सर्कशीमध्ये काय केलेले? हत्ती काय काय पाहिजे. कशासाठी? त्यांनी विचार करायला पाहिजे. आपल्याच घरात हत्तीनी काही कमी नाही. हत्तीनी तुमच्या लक्षात नाही आलं वाटतं, 4G नाही वाटतं तुम्हाला. तर बघा जाऊ द्या. तर काय की आपल्याच घरात हत्तीने, त्याच्यामुळं काय केलेले? आपल्याला हत्तीची गरज नाही, परंतु मात्र त्याने विचार केला आपल्याला काय पाहिजे? हत्तीनी पाहिजे का? हत्ती पाहिजे, हत्ती पाहिजे. विचार केला सर्कशीमध्ये खेळण्यासाठी आपल्याला हत्ती पाहिजे असा त्यांनी विचार केला. आणि विचार केल्यानंतर काय केलं? आता हत्ती पकडायचा आहे, तो बलिष्ठ असणारा हत्ती, म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्यापेक्षा किती अधिक पटाने काय केलेले? बलाचं आधिक्य असतंय. त्याच्यामुळं आता त्याला पकडायचं आहे ना, मग त्याला पकडायचं आहे. मग त्याला पकडायचं जर असेल तर आपल्याला तसं काय केलेलं आहे? जशी शेरडी पकडायसाठी दावण येतो तसं नेऊन जमतंय का? तसं जमत नाही. का कुत्र्याला बांधायचं ते नाही ना. मग आता काय करायला लागते? त्यासाठी त्याला एक मोठा खड्डा करायला लागतो. त्या खड्ड्यावर काय केलेले? त्याला त्या फळ्या टाकायला लागतात. कोणत्या? ज्या कुजलेल्या, आहे का नाही, अशा फळ्या टाकायला लागतात. त्याच्यावर गवत टाकायला लागतं. म्हणजे हत्तीला कळता कामा नये काय केलेले?
काय केलं इथं खड्डा आहे आणि मग त्याच्या पलीकडं तू काय करतो लाकडाची हत्तीने ठेवतो. कशाची? लाकडाची हत्तीने. पलीकडं काय केलेले लाकडाची हत्तीने ठेवली का मग हत्ती जंगलामध्ये काय करतो फिरायला लागतो. कारण तो हत्ती राजा आहे ना जंगलाचा. मग फिरायला लागल्यानंतर परिणाम त्याच्या लक्षात येतं अरे काय केलेलं आहे आपल्यापासून काही जवळच हत्तीने. मग त्याला असं वाटतं आपल्याला तिच्यापासून संग निर्माण झाला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे, स्पर्श नावाचा गुणधर्म आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. मग तो काय करतो तो त्या हत्तीला भेटायला काय करतो जातो. कुठं जातो? त्या हत्तीनीकडे जातो. मग जात असताना काय केलेले तो पळत जातो. बरं आहे का नाही? आपल्यासारखं नाही मिस कॉल देऊन जातो आहे का नाही? आपण मॅसेज पाठवून जातो आहे का नाही? असं द्या. परंतु तो तसा करत नाही. तो काय करतो आहे का नाही त्या हत्तीनीला भेटण्यासाठी पळत पळत जातो. परंतु जात असताना त्या खड्ड्यामध्ये पडतो. पडल्यानंतर काय केले परिणाम काय होतं 8-10 दिवस त्याला उपाशी ठेवले जातात. पुन्हा त्या हत्तीला पकडलं जातं आणि सर्कशीमध्ये त्या मालकाला नाचवायचंही तसा काय करतो तो नाचवतो. याला कारण काय केलेलं आहे? याला कारण एकच आहे ते म्हणजे काय स्पर्श नावाचा गुणधर्म. काय केलेलं आहे एकाचा नाश करत असेल तर शब्द काय करत असेल. तुकाराम महाराजांनी अनेकाचे काय केले दृष्टांत दिले. मला सगळं सांगायचं नाही पण बघा लाकडाच्या हत्तीने नाश केला. कुणाचा? हत्तीचा नाश केला. आपलाही नाश करतो पण लाकडाच्या हत्तीन आपल्याला तर हत्तीनसुद्धा लागत नाही. आपल्याला बावली लागते. कशाची? कशाची? त्या दुकानाच्या पुढं असतात नाही कोणत्या कपड्याच्या दुकानाच्या पुढं आहे का नाही? तर कपड्याच्या प्लॅस्टिकच्या त्या बायका असतात नाही का? आता त्याच्याजवळ आपण गेलो का नाही पुढं जात नाही. आपल्याला ज्ञानोबाराचा अभंग आठवतो कोणता? रूप पाहता लोचनी आहे का नाही? आता बघा आता ते काय हत्तीने आहे का? ती काय हत्तीने नाही. ती बरं बाई आहे का? ती बाई नाही. परंतु बाई नसून प्लॅस्टिकची बाई जरी असली तरी मनुष्य तिच्याबरोबर सेल्फी काढतो. का काढतो? कारण नाश करत आहे का नाही? नाशाची मनुष्याच्या जीवनामध्ये काय केली प्राप्ती होते. असू द्या. शब्द नावाचा गुणधर्म आहे, स्पर्श नावाचा गुणधर्म आहे, रस आहे, गंध इत्यादी सगळे पंचविषया हे काय केलेले मनुष्याच्या जीवनामध्ये नाश प्राप्त करतात. म्हणून जीवाने काय केलं पाहिजे जडाची संगती करू नये. विठ्ठल 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 बघा काय केलेले जडाची संगती करू नये ना. तसं काय केले पाहिजे मनुष्याने जीवाची संगती करू नये. जीवाची संगती केली तर तुकाराम महाराज म्हणतात पतन उद्धार संगाचा महिमा देखावे आधमा संत सेवी सजावे आधमा संत सेवी त्याजावे आधमा संत सेवी पतन उद्धार संगाचा महिमा त्यजावे आधमा संत सेवी त्यजावे आधमा संत सेवी त्यजावे आधमा संत सेवी पतन उद्धार संगाचा महिमा सजावे आधमा संत सेवी सजावे आधमा संत सेवी पतन उद्धार संगाचा महिमा सजावे आधमा संत सेवी त्यजावे आधमा संत सेवी. बघा बघा तुकाराम महाराज काय करते बालक्रीडेमध्ये आपल्याला सांगतात पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत सेवी. मनुष्याने काय केलं पाहिजे पतन जर होत असेल अथवा पातित्या शंकाया म्हणजे मनुष्य जर काय केलेलं आहे आपल्या स्थितीतून काय केलेलं आहे कनिष्ठ स्थितीकडे येत असेल
त्याला कारण आहे, तो म्हणजे कुणाचा संग? दुर्जनाचा संग. म्हणून काय केले? दुर्जनाचा संग काय केलेले? अनेक तुकाराम महाराजांनी प्रमाण सांगितले. विष्ठेची या परी देखून या दुरी व्हावे तया. मनुष्याने काय केलं पाहिजे? श्रीधन नास्तिक्य वैरी चरित्रम न श्रवणीयम. त्यांचे चरित्रही श्रवण करू नये, त्यांची संगती करू नये. त्यांची संगती केली का जीवनाचं पतन होते. म्हणून पतन जर करून घ्यायचं नसेल तर काय केलं पाहिजे? सेवी संत जोडे महालाभ राशी, तुका म्हणे यासी नाश नाही. सेवी संत जोडी महालाभ राशी. काय सेवी? आपल्याला सेवन करायची सवय, पण आंबरस सेवन आहे का नाही? तेच आंबरस नाही तर काय? सेवी संत. कारण काय केलेले? काय? सेवी संत जोडे महालाभ राशी. साधूची सेवा आपण केली पाहिजे. साधूचं काय केलं पाहिजे? कारण सगळे साधू संत, ज्ञानोबारायांचा सेवती साधू संत, बरोबर आहे का नाही? जर सगळे संत ज्ञानोबारायांची म्हणजे सेवन करत सेवन म्हणजे खाणं नाही, सेवन म्हणजे त्यांची सेवा करत जर असेल तर काय केलं पाहिजे? साधूची सेवा संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जर काय केले? आपलं कल्याण करायचं असेल तर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं? साधूची संगत केली पाहिजे. परंतु प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काय केले? 4 प्रकारचे फलं सांगितली आहे. ते कशाने मनुष्याला प्राप्त होतात? तर साधूच्या संगतीने प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा काय केलं? साधूच्या संगतीने मनुष्याच्या जीवनामध्ये 4 प्रकारची फलं प्राप्त होतात ना. त्याच्यामध्ये पहिलं फल तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याला भाग्य प्राप्त होतं. परंतु कोणतं? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वैराग्याचे भाग्य, 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 भाग्य वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य. संत संग हाती लाग, संत संग हाती लाग, संत कृपेचे दीप, संत कृपेचे संत बघा तुकाराम महाराज सांगतात ज्यावेळी आपण काय केलेले? संताची संगत करतो. संत संगत काय केलेले? जीवनामध्ये प्राप्त झाली. परिणाम काय प्राप्त होतं? तर भाग्य उजळलं जातं. है का? उजळले भाग्य. आता जीवनामध्ये काय केले? भाग्य प्राप्त होतं. परंतु काय केलेले? आपण संताच्या संगतीला भाग्य मानत नाही. मनुष्य काय करतो? बघा काय केले? जीवनामध्ये काय केले? लौकिक भाग्याचा विचार करतो. काय केलेले? संतांनी त्या लौकिक भाग्याला विचार केला नाही. तुकाराम महाराज म्हणतात का? भाग्य तरी नव्हे धना पुत्र दारा, निकटवास बरा, संतापायी निकटवास बरा, संतापायी. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा, संतापायी निकटवास बरा, संतापायी.
भाग्य तरी नोहे धन पुत्र तारा निकटवास संतापाई निकटवास संतापाई भाग्य तरी नोए धन पुत्र निकट वास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई बघा तुकाराम महाराज म्हणतात काय केले भाग्य तरी नवे धनपुत्र दारा ज्याला आपण काय केलेलं आहे भाग्य असं म्हणतो त्याच्यामध्ये काय केलं धन हे भाग्य नाही कारण मनुष्य धन कमवत बसतो कुठपर्यंत जोपर्यंत निधन येत नाही तोपर्यंत आहे का नाही हा खिस्सा गिरम झाला पाहिजे निसा खिस्सा नाही बँक भरली पाहिजे आणि त्या बँकेचं का अकाउंटचं ते काय फोनपे म्हणतात का नाही ते आपल्या खिशात आहे का नाही हे मनुष्याला काय केलं भाग्य वाटते पण याला भाग्य संत म्हणत नाही भाग्य तरी नवे धन त्याच्यानंतर बघा पुत्राला भाग्य म्हटलं जातं का पुत्राला सुद्धा भाग्य म्हटलं जात नाही कारण आपला पुत्र नसता कुत्रा असतो त्याच्यामुळे त्यालाही भाग्य म्हटलं जात नाही आणि त्यानंतर दारा त्याला आपण दारेला भाग्य म्हणतो परंतु काय केलेले बघा जी दारा आपल्या दारात सुद्धा उभी करीत नाही जोपर्यंत आपण तिला मणी देत नाही तोपर्यंत मणी म्हणजे कोणते पिवळे पण आणि दुसरे महात्मा गांधी आहे का नाही जोपर्यंत आपण देत नाही ती दारात सुद्धा उभी करीत नाही मग त्याला भाग्य म्हणतात का त्याला भाग्य म्हणत नाही तर भाग्य आहे ते म्हणजे कोणतं भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय तेही जोडी संत पाय तेही भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय संत पाय संत पाय त्याला अलौकिक भाग्य असं म्हणतात ज्याला काय केलेले संताची प्राप्ती होते परंतु तुकाराम महाराजांचा जर गाथा समग्र गाथ्याचा आपण विचार केला म्हणजे तुकोपनिषदाचा जर आपण विचार केला तर तुकाराम महाराजांनी 4 प्रकारचे भाग्य सांगितले आहे तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये जर भक्ती प्राप्त झाली तर मनुष्याच्या जीवनामध्ये भाग्य उजळलं भक्ती भाग्य गाठी धन त्या नमन जीवाशी तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये भक्ती भाग्य प्राप्त झालं त्याचं जीवन धन्य झालं त्याच्यानंतर दुसरं भाग्य आहे योगाचे ते भाग्य क्षमा तुकाराम महाराजांनी सांगितलं दुसरं भाग्य परमार्थिक आहे ते म्हणजे योगाच्या रूपाने प्राप्त होणं योगाच्या रूपाने परमात्म्याची अष्टांग योगाने प्राप्त होणं ज्यांच्या आपण दरबारामध्ये आहे ना ते ज्ञानोबा योग यांची माऊली आहे बघा ते काय केलं ते भाग्य मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्याच्यानंतर तिसरं ब्रह्मज्ञान भाग्य येते द्वारी तिसरं भाग्य आहे ते म्हणजे ब्रह्मज्ञानाचं आणि चौथं भाग्य आहे वैराग्याचे भाग्य वैराग्याचे वैराग्याचे भाग्य संत संग हाचे लाग भाग्य संत संग हाचे लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग संत संग हाती लाग वैराग्याचे भाग्य संत संग हाचे लाग संत संग हाचे लाग संत संग हाचे
वैराग्याचे भाग्य संत संत संग हाती लाग संत हाती लाग. बघा काय केलेले तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालं, संताच्या संगतीने प्राप्त झालं, ते म्हणजे कोणतं आहे? वैराग्याचे भाग्य. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत संगतीने काय केलेलं आहे? पहिलं फल म्हणजे वैराग्याचं भाग्य निर्माण झालं. आता बघा आपण वैराग्याला भाग्य म्हणतो का वैतागला भाग्य म्हणतो? आहे का नाही? आपल्याला वैराग्य आहे का वैताग आहे? वनिता तेजोनी वनाशी गेला आणि वनात जाऊन वनितेला मिसकॉल देत बसला, आहे का नाही? आता याला वैताग म्हणतात. बरं, याला काय केलं? वैराग्य कोणी म्हणतं का? याला कोणी म्हणत नाही. लोक काही नुसतं ढोंग करतात बरं वैराग्याचं, पण त्याला वैराग्य असं म्हणत नाही. नाथबाबांनी सांगितले ना, वनितेचा त्याग केला एखाद्या मनुष्याने, म्हणजे बायकोचा त्याग केला आणि वनात जाऊन बसला, आहे का ना? सकाळी गेला, दुपारपर्यंत काय केला? बसला. परंतु आता ते मोठी कथा आहे, मला सांगायला टाईम नाही, परंतु मात्र दोघांची सारखी भांडणं व्हायची. म्हणजे हा तिला लाटणं मारायचो, ती तिला पोळपट मारायची, आहे का नाही? सारखं भांडणं व्हायची. मग काय केलं? एक दिवशी नवरा वैतागला. त्याने सांगितलं मी डोंगरावर जाईन. कोणत्या डोंगरावर? भामचंद्र डोंगरावर, इथं जवळ आहे म्हणून, आहे का नाही? तर काय केलं? भामचंद्र डोंगरावर जाईन. त्याने सांगितलं म्हशी सांभाळायला बरं आहे म्हसोबा, आहे का नाही? त्याने सांगितलं बाबा जाऊ नको तू, आहे का नाही? जाऊ नको, तू जर गेला तर मला करमणार नाही, आहे का नाही? परंतु रोज त्यांचं उठलं का नित्य उठून या, खावायची चिंता नाही, भांडणाला, आहे का नाही? त्यांची सुरुवात. परिणाम असा व्हायला लागला. अनेक दिवस गेले. अनेक दिवस गेल्यानंतर एक दिवशी मात्र सकाळी कडाक्याचं भांडण झालं. कडाक्याची थंडी पडली आणि त्याच्यात भांडण झालं, आहे का नाही? परिणाम काय झाला? नवऱ्याने काय केलेलं आहे? घर सोडलं. त्यांनी विचार केला मी घरी काय केलेले आता येणारच नाही. बायकोचं माझं भांडण झाले ना, आहे का नाही? आता मी वैराग्य धारण करतो, लिंबाची बोकडे जातो. कुणाकडे जातो? लिंबाची बोकडे, आहे का नाही? लिंबाची बोकडे गेला. कारण लिंबाची बो कशाला म्हटलं जातो? जो लिंबाचा पाला बारीक करतो, त्याचा रस पितो, त्याला काय म्हणतात? लिंबाची बुवा. सकाळी गेला, नाश्ता न करता गेला, आहे का नाही? कुणाकडे गेला? लिंबाची बोकडे, आहे का नाही? लिंबाची बोकडे सकाळी गेला. सकाळी गेल्यानंतर परिणाम काय झाला? नाश्ता काय करून गेला नव्हता. त्याच्यामुळं काय केले? भूक लागली. परंतु पाहिलं लिंबाची बोलाने काय आणलं आहे? पाला आणला आहे. मग त्यांनी सांगितलं याला निम्म 20-20, आहे का नाही? निम्म तुला आणि निम्म मला. असं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला आपल्याला काही कडुलिंबाचा पाला जमणार नाही. दुपारपर्यंत उपाशी राहिला. दुपारीसुद्धा लिंबाची बुवाने पुन्हा पाला आणला, आहे का नाही? त्यांनी मग काय ऑर्डर नाही दिली. हॉटेल इथं कोणतं रमेश टी, आहे का नाही? त्याला हॉटेल दिलं का? त्या हॉटेलला त्यांनी काय केलं? आमंत्रण नाही दिलं किंवा पत्र काय पाठवलं नाही, पैसे पाठवलं नाही. लिंबाचा पाला आणला, पुन्हा त्यांनी काय केलं? बारीक करून प्यायला लागला. परिणाम असा झाला दुपारी दम काढली, पण संध्याकाळी मात्र त्याचं काही दम निघाल्या. तिला माहीत होतं आपला नवरा जरी गेला कुठं सकाळी गेला तर संध्याकाळी घरी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण त्यासाठी मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? जंगलात म्हशी पाठवल्या पाहिजे. म्हशी पाठवले का म्हसोबा आल्याशिवाय राहणार नाही. विचार केला. संध्याकाळी बरोबर म्हशी घरी निघाल्या आणि मग काय केले? म्हशी बरोबर निघाला. कोण? तिचा नवरा. घरी निघाल्यानंतर ती दारातच उभी होती. तिला माहिती होतं काय केलेलं आहे? तो संध्याकाळी आल्याशिवाय राहणार नाही. यांनी पाहिलं दारात उभी आहे. कोण? जगदंबा. त्यांनी पाहिलं, परंतु विचार केला आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे. आता घरी तर आपल्याला जाणार नाही, जायचं नाही, परंतु घरी तर गेलं पाहिजे. आपण तर सकाळी सांगितलं तो तोंडसुद्धा पाहणार नाही. मग आता आपण घरी आलो आहे ना, मग आता कारण केलं पाहिजे म्हशीचं. आणि मग म्हणायला लागला आगं म्हशी मला कुठं निशी, आहे का नाही? म्हणायला लागला. परिणाम असा झाला तिच्या लक्षात आलं हा संध्याकाळी घरी येणार होतं, मला माहीत आहे. आता याला वैराग्य म्हणतात का वैताग म्हणतात? याला वैताग म्हणतात. परंतु वैराग्य कशाला म्हटलं जातं? पंचदशीने आपल्याला सांगितलं आहे दोषदृष्टी जिहासाच पुनर्भोग्य शोधीनता इत्यादी असाधारण हेतुत्वात असे वैराग्याचे 3 प्रकार पाडले. परंतु बघा पातंजलीने सुद्धा आपल्याला वैराग्य सांगताना असं सांगितलं आहे दृष्टानुषविकम विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा नाम वैराग्यम. वैराग्य कशाला म्हटलं जातं? दृष्टानुषविकम म्हणजे जे गोष्ट आपण पाहिलेले विषय पाहिलेले आहे. शविकम म्हणजे काय केलेले? ऐकलेले आहे. ते विषयी आपल्या अंतःकरणामध्ये वितृष्णस्य म्हणजे त्याच्याविषयी काय केलेले? जसे वमोनी असूने आताची गेले ज्ञानोबराय सांगतात ना, त्याप्रमाणे जर काय केले वितृष्णस्य निर्माण झालं तर त्याला वशिकार संज्ञा नाम वैराग्यम.
त्याला वशिकार वैराग्य असं म्हणतात. यतमान वैराग्य आहे, व्यतिरेक वैराग्य आहे. वैराग्य 12 प्रकारचे आहे, परंतु त्याच्यामध्ये 4 प्रकार महत्त्वाचे आणि त्याच्यामध्ये काय केलेले वशिकार वैराग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते वैराग्य जीवनामध्ये काय केलं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. पण ते वैराग्य कशाने प्राप्त होतं, संताच्या संगतीने मनुष्याला प्राप्त होतं. असा काय केलेलं आपल्याला विचार करता येतो. विठ्ठल 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 काय केलेलं आहे का नाही, जीवावर संताच्या संगतीने वैराग्य निर्माण होईल. याच्यामध्ये काही केलेले काही नवल वाटत नाही. परंतु बघा, जो प्राणी आहे, जो पशु आहे, जो काय केले पक्षी आहे, त्यांच्यावर सुद्धा संत संगतीने, संताच्या काय केलेले अवलोकनेने, संताच्या कृपेने, साधूच्या महत् कृपेने त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. असं आपल्याला काय केलं सदृष्टांताने पाहता येतं. काय झाले, सतकथा अंकेमध्ये एक काय केलेली कथा येते. ती म्हणजे कुणाची, ज्या नरसिंह मेहताची हुंडी परमात्मा भरतो ना, तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, उंच निंच काही नेने भगवंत, या अभंगामध्ये सांगितलंय. नरसिंह मेहत्याची काय भरी, हुंडी भरी आहे का नाही. त्या नरसिंह मेहतांचं पूर्वचरित्र असं आहे का ज्यांच्या जीवनामध्ये साधूची संगती प्राप्त झाली, परिणाम असा झाला का साधूच्या संगतीने हे 4ही प्रकारची फलं प्राप्त झाली. असं आपल्याला पाहता येतं. काय झालं, त्यांच्या पूर्वचरित्राचा विचार करताना असं सांगितलं आहे. काय झालं, पिपाजी नावाचे एक संत महात्मे होते. मुळात ते संत नव्हते, ते राजा होते. परंतु अनेक दिवस त्यांनी राज्य भोगलं. नाथबाबा म्हणतात ना, जे राज्य भोगीती त्याशी कदा नव्हे विरक्ती. जो राज्य भोगतो ना त्याला कधीच वैराग्य निर्माण होतं का, कधी होत नाही. ज्याने 2 BHKचा फ्लॅट घेतला त्याला असं वाटतं का हे दुसऱ्याच्या नावावर करावा, कधीच वाटत नाही. आणि महाराज लोकांना तर अजिबात वाटत नाही. आपण घेतलेल्या गुंठावर जागा कुणाला द्यावी, कुणाला वाटतं का, उलट दुसऱ्याची घ्यावी. ही आळंदीची एवम परंपरा आहे का नाही. असं द्या, दुसऱ्याची घेतली पाहिजे असं वाटतं, दुसऱ्याला द्यावं असं काही वाटत नाही. परंतु मात्र त्यांनी काय केलं, सगळ्या राज्याचा त्याग केला. आपल्या धर्मपत्नीबरोबर, आपल्या भार्येबरोबर काय केलेले त्यांनी घराचा त्याग केला. कपडे निश्चित काय केलेले, रामानंद स्वामींच्या काय केलेले श्रीचरणावर दंडवत घालायला गेले. रामानंद स्वामी म्हणजे काशीतले. बरं, ज्या ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये आपण आहो ना, त्या ज्ञानोबारांच्या मातृचरण आणि पितृचरणाला ज्यांची अनुकंपा प्राप्त झाली ते म्हणजे कोण आहे, रामानंद स्वामी आहे का ना. विठ्ठलपंत कुठे गेले होते, रामानंद स्वामींकडे गेले होते. म्हणजे रामानंद स्वामींनी ज्या ज्ञानोबारांच्या पितृचरणाला सहाय्य केलं, असे रामानंद काय केले स्वामी, त्यांच्याकडे कोण गेले, हे पिपाजी महाराज गेले. आणि पिपाजी महाराजांनी सांगितलं, मला काय करायचं आहे, तुमच्याकडून दीक्षा घ्यायची. कशाची दीक्षा घ्यायची, राम नामाची दीक्षा घ्यायची. ज्या रामानंद स्वामीने कबीर महाराजांना दीक्षा दिली, रोहिदास महाराजांना दीक्षा दिली, त्यांनीच त्या महानुभूतीने, त्या साधू महापुरुषाने कुणाला दीक्षा दिली, तर काय केले, पिपाजी महाराजांना दीक्षा दिली. आणि परिणाम असा झाला, काय केलेले, ते दीक्षेने ते ग्रहित झाले. दोघेही भार्या आणि स्वतः ते दोघांनी काय केलेले, तपश्चर्या केली. अनेक दिवस ते काशीमध्ये राहिले. परंतु त्यांनी विचार केला, आपला प्रांत कुठं आहे, आपण जुनागडकडे आपण गेलं पाहिजे. जुनागड म्हणजे गुजरातमध्ये प्रांत आहे, त्याच्याकडे आपण गेलो पाहिजे. मग आता ते निघाल्यानंतर काय केलेले, अनेक प्रकारचा खडतर मार्ग, दुस्तर मार्ग, ज्या मार्गाने अनेक प्रकारची झाडी आहे, डोंगर आहे, पठार आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या काय केलेले हिंस पशु आहे, असं वन आहे. त्या वनातून ते निघत असताना परिणाम असा झाला, त्यांची भार्या त्यांच्या मागं आहे आणि स्वतः काय केले, ते पुढं आहे. असे दोघंजण जेव्हा राम नामाचा जप करत असताना कुठं निघाले आहे का नाही, आपल्या जुनागड ह्या स्थानाकडे निघाले. रामानंदांची कृपा त्यांनी प्राप्त केली, संत संग त्यांना प्राप्त झाला. आणि तिथून पुढं काय केलेले, ते निघाल्यानंतर परिणाम असा झाला, एक काय केले, अभय अरण्यामध्ये म्हणजे अत्यंत काय निगृढ असणाऱ्या जंगलामध्ये त्यांची काय केली, वस्ती झाली. आता रात्रीची वेळे, पूर्वीच्या काळामध्ये काही तशा गाड्यांची व्यवस्था नव्हते. आता सगळ्यांकडे फॉर्च्युनर आहे का नाही, सगळ्याकडे काय केलेलं आहे बघा, स्वतःच्या गाड्या आहे. पण तसं महाराज लोकांकडे पूर्वी नव्हतं आहे का नाही. पण यांच्याकडे मात्र नसल्यामुळं ते काय केलेले बघा आहे का नाही, काय केले, पायी निघाले. पायी निघत असताना एका ठिकाणी ते विश्रांतीला थांबले. परंतु ज्या जंगलामध्ये ते थांबले ना, त्या जंगलामध्ये व्याघ्र त्यांच्याकडे आला. कारण जंगलामध्ये वस्ती कुणाची असती, वाघांची. आता गावात काय येतो, आपण जंगलच ठेवली नाही म्हणून, नाही तर तो आलाच नसता आहे का नाही. त्याला असं वाटतं आपण वाघ आहे ना, आपण मारायला गेलो पाहिजे, कुणाला, वाघ मारायला, कुठं, गावात आहे का नाही, म्हणून तो येतो.
परंतु तो तसा आला नसता. जंगलात आपण गेलो का तो क्षिती करतो, आपल्याला काहीतरी त्रास देतो. आता हे रात्रीच्या वेळी जेव्हा विश्रांती करत असताना भगवंताचं चिंतन मात्र चालू आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, असं त्यांच्या अंतःकरणातली वृत्ती. तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन चाललं आहे. आणि तिन्ही अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन चालत असताना रात्रीच्या वेळी म्हणजे काय केलं, निद्रा अवस्थेमध्ये असताना त्यांनी वाघाची डरकाळी ऐकली. आता तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही पळून जासाल का राहसाल इथे? ज्ञानोबा समर्थ आहे, आईचा समर्थ ज्ञानदेव त्यांच्या दरबारामध्ये असले तरी पण आपल्याला भीती निर्माण होईल. माझ्या सकट सगळे इथून जातील, आहे का नाही? परंतु मात्र त्यांनी विचार केला, आता भय नाही ऐशे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. आपल्याला काय केली, आता भय वाटायची कारण नाही, कारण आपल्याला सेवा कुणाची घडली? भगवंताची सेवा घडली, संताची संगती आपल्याला प्राप्त झाली. आपल्याला भीती वाटायची काही कारण नाही. जंगलामध्ये राहिल्यानंतर परिणाम काय झाला, वाघाने डरकाळी फोडली. हे वाघाला घाबरले नाही, वाघाच्या जवळ गेले. वाघाने पाहिलं, एकच पशु असा पाहिला जो माझ्याजवळ आलेला, तो म्हणजे कोणता, हे कोण आहे माहीत नाही. वाघ मोठ्यांनी काय केला, चवताळला. मोठ्यांनी काय केलं, आक्रोश करायला लागला. मोठ्यांनी डरकाळी फोडायला लागला, तरी घाबरायला तयार नाही. काय केले, रामानंदाच्या शिष्य पिपाजी महाराज ज्यावेळी त्या वाघाजवळ गेले ना, वाघाच्या लक्षात आलं ह्या माणसापासून आपल्याला कोणत्याही प्रकारची क्षिती नाही, म्हणजे दुःख नाही, हा आपल्याला काही करू शकत नाही. मानसशास्त्राने सांगितले बरं, वाघ आपल्याला का मारतो, सिंह आपल्याला का मारतो, सर्प आपला म्हणजे चावतो का, याचं कारण सांगताना असं सांगितलं आहे, आपल्याला त्याच्यापेक्षा भीती असते तसं त्यालाही आपल्यापासून भीती आहे. परिणाम त्याला असं वाटतं आपण याला मारायचा आधी, कारण का तो आपल्याला मारेल ह्या भीतीने तो काय करतो, आपल्याला मारतो. तोच ते मानसशास्त्राचं कारण आहे बरं. तसं काय केलं, परिणाम असा झाला, वाघाच्या लक्षात आलं याच्या शरीरापासून स्पंदन अशी निर्माण होत नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो हो, ही काय केली वृत्ती आहे का, व्याघ्रा विष देऊनी मारू. ज्ञानोबारांनी पाण्याचा दृष्टांत दिलाय. वाघालाही मारणे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, असा त्या महात्म्याचा अंतःकरणातली वृत्ती झाली. परिणाम वाघ जवळ आला तरी वाघाने काही केलं नाही. शेवट काय केलं, त्यांनी त्या वाघाला काय केलेले समजून सांगायला लागले, अरे बाबा तू काय केलेलं आहे का नाही, जे खाऊ नये ते खातो, आहे का नाही, नको ते काय केलेले पदार्थाचं सेवन करतो, परंतु मनुष्याने असं केलं नाही पाहिजे बरं. जसं मनुष्यपण तरी साधे नारायण, तसं कोणत्याही योनीमध्ये असू दे, ते अंडज योनी असू दे, जारज योनी असू दे, उद्भिज योनी असू दे, कोणती योनी असू दे, परंतु प्रत्येकाला मुक्त व्हायचा काय केलेले अधिकार आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, आहे का नाही, काय केलेले मनुष्याने किती पापी असला तरी काय केले पाहिजे, ज्ञानोबारांनी सांगितले त्याच्यावर काय केलेले, कसे असू दे, तो सावजे असला तरी, जंगलातला पशु असला तरी त्याला मुक्त व्हायचा अधिकार आहे. हे सगळं सांगायला लागले. त्यांनी सांगितलं, बाबा अरे जंगलातलं काय केलेले भक्ष तू खाऊ नको. अरे मनुष्याने काय केलेले, जीव घेत काय केलेले, मांस खाता हौस करी, असं केलं नाही पाहिजे. तू जरी तुझा आहार तो असला तरी आता त्याचं सेवन करायचं नाही बरं. तू काय करायचं आहे का नाही, रोज काय करायचं, शाकाहार करायचा. कुणाला उपदेश चाललाय, वाघाला चाललाय, वाघ मार्याला नाही, आहे का नाही. आपला तो वाघ मार्या सुद्धा ऐकत नाही, आहे का नाही, पण वाघाला उपदेश चाललाय बरं. मुळात वाघाला पाहिल्यानंतर आपण जाग्यावर राहत नाही, आपला श्वेतांबर लगेच पितांबर होतो, पितांबर आहे का नाही लगेच होतो. आता वाघाला पाहिल्यानंतर आपलं जर असं होत असेल, वाघाला आपण उपदेश करू शकत नाही. परंतु मात्र पिपाजी महाराज उपदेश करायला लागले, बाबा मनुष्याने शाकाहार जसं सेवन केलं पाहिजे ना, तसं तू सुद्धा शाकाहार सेवन केलं पाहिजे. एवढंच नाही, बघ माझ्या गळ्यामध्ये असणारी माझी कंठी म्हणजे माळ, मी काय करतो तुला त्याच्यातली देतो. म्हणजे त्यांच्या गळ्यात दोन असतील बरं, एक नसते, आहे का ना. तर काय केलेलं आहे, त्यांनी आपल्या गळ्यातली कंठी त्याच्या गळ्यामध्ये टाकली. त्यांच्या कंठी प्रदेशातली कंठी त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये टाकली. परिणाम असा झाला, पिपाजी महाराजांनी केलेला उपदेश, त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेली कंठी, जो वाघ आहे, जो काय केलेले पशुभक्षण करणारा आहे, वेळ पडली तर मनुष्याचं सुद्धा भक्षण करणारा आहे, अशा पद्धतीने मांसभक्षी आहे,
तो सुद्धा शाकाहारी झाला. याला कारण काय? संत संग हाची लाग आहे का नाही. संताची संगती प्राप्त झाली का व्याघ्रादी इत्यादीमध्ये सुद्धा काय केलेलं आहे? बदल होण्याची काय करते? साधूमध्ये चेष्टा करण्याची वृत्ती आहे. साधू चेष्टा करतो, साधू क्रिया करतो. काय केले? किती मनुष्य काय केले? खल असला, किती दुराचारी असला तरी साधू संग रेवच, साधूची संगती मनुष्याला प्राप्त झाली. जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं आपल्याला पाहता येतं. त्या वाघाने मांसाहार सोडला, एकाच ठिकाणी बसला. एकाच ठिकाणी बसला. किती दिवस बसला? 7 दिवस बसला. अन्नाचं, आता त्याचं अन्न कोणतं आहे? आहे का नाही? त्याचं अन्न वाईट पदार्थ आहे. परंतु त्यांनी मात्र पिपाजीच्या संघामुळं, साधूच्या संघामुळं आहार सोडला. आणि काय केलेले? त्यांनी त्याला जाताना मंत्र दिला, बाबा तू काय कर, आहे का नाही, रामकृष्ण नामे, आहे का नाही, याचं काय कर, तू जप कर बरं. ही नामे साजरी आहे असं ज्ञानोबा म्हणतात ना, आहे का नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, आहे का नाही, ती गोड आहे का नाही. काय केले? प्रतिदिन मनुष्याने त्याचं काय केलं? तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, प्रतिदिनी मनुष्याने त्याचं काय केलं पाहिजे? जप केला पाहिजे, अहोरात्री केला पाहिजे. राम राम म्हणता आळस घेता कामा नये, आहे का नाही. न करावा आळस ऐशिया साधनाशी, तुकाराम महाराज म्हणतात. आळस नका करू, अनेक प्रमाण आहे. तर काय केलेले? आळस करू नको बाबा, तू भगवंताचं चिंतन कर असं सांगितल्यानंतर परिणाम काय झाला? त्या वाघाने मांसाहार सोडला. त्या वाघाने माळ घातली. कोणता माणूस नाही, कोण? इथं माणसं घाली ना, आहे का नाही. महाराजांच्या हाताने, कारण महाराजांना माळ घालायचं नसते, 50 रुपये घ्यायचं असते. माळ घालून, आहे का नाही, 50 रुपये घ्यायची ती इच्छा असते, म्हणून त्याचं होत नाही. परंतु मात्र तशी त्याला अपेक्षा नव्हती. त्यांनी त्याला माळ घातली. माळ घातली आणि 7 दिवस तो वाघ एका ठिकाणी बसला. परिणाम असा झाला, साधूची संगत प्राप्त झाली. त्यांच्या मुखातून आलेले आली मुखा वाटे अमृत वचने, त्यांनी ते बीजाक्षर मंत्र ऐकला, आहे का नाही. राम रमेती रमेती इत्यादी मंत्राचा जो जप करायला लागला, जे काय केलं? रमंते योगिनाश्चैव, आहे का नाही, जो योग्यांना रमवतो, योगिया मुनिजना ध्यानी असं असणारं परमात्म्याचं चिंतन. परिणाम असा झाला, 7 दिवस एका ठिकाणी बसला. परिणाम काय केले? त्या ठिकाणी त्याचा काय केलेले? देहपात झाला. आणि पुढच्या जन्मामध्ये वाघ असून सुद्धा नरशी मेहता झाला. याला कारण काय? संत संग हाचिलाग, संत संग हाची लाभ संत संग, हाची लाभ संत संग. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाभ, संत संग हाची लाभ. वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग, संत संग हाती लाग. महाराज म्हणतात, अशा पद्धतीने संत संगती प्राप्त झाली का जीवनामध्ये वैराग्याचं भाग्य प्राप्त होतं. 4 प्रकारच्या भाग्यामध्ये योगाचंही भाग्य प्राप्त होतं, भक्ती भाग्य प्राप्त होतं, ब्रह्मज्ञानाचं भाग्य प्राप्त होतं, तसं वैराग्याचंही भाग्य प्राप्त होतं. आता हे पहिलं फल सांगत झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी संताची कृपा होते म्हणजे संग प्राप्त होतो, त्यावेळी संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप, आहे का नाही. काय केले? ज्यावेळी संताची संगती प्राप्त होते तर साधू महात्मा कसा आहे? दिवासारखा आहे. दिव्यासारखा, आपणही दिव्यासारखे पण दुसऱ्याचा विझवणारा, आहे का नाही. दुसऱ्याचा दिवा विझवणारा, परंतु हा महात्मा आहे ना, आहे का नाही. काय केलेले? महात्मा दिवा आहे. आणि त्याच्या प्रकाशामध्ये एखादा साधक गेला तर काय केले? संत कृपेचे हे दीप, संत रूपी काय केलेले जे महानुभाव आहे त्यांच्या जीवनामध्ये असणारे काय केले? सामर्थ्य, तो काय करतो? साधकावर करतो, म्हणजे त्यांच्यावर कृपा करतो. कोणते कृपा करतो? आपल्याला माहीत आहे का नाही. स्पर्श कृपा आहे, नेत्रकृपा आहे, संकल्प कृपा आहे, असे 4 प्रकारच्या कृपा आहे. त्याच्यानंतर काय केलं? दर्शनम, ध्यानम, संस्पर्शम, आहे का नाही. मत्स्य कुर्मी च काय केले? पक्षिणी, आहे का नाही. पशु का शिशुपालय वत
असं काय केलं शास्त्राने 4 प्रकारच्या काय केलं कृपा सांगितल्या. मत्स्यीवर जशी कृपा होते, पक्षिणीवर ज्याप्रमाणे कृपा होते, मत्स्य कुर्मीवर जशी कृपा होते आणि शिशुपालवत म्हणजे बालावर जशी कृपा होते, ध्यानम संस्पर्शम दर्शनम आणि म्हणजे शिशुपालवत म्हणजे पालनात आहे का नाही, त्याच्यानंतर दर्शनात, ध्यानात आणि संस्पर्शात अशा 4 प्रकारच्या कृपेने काय केलेले साधक पुष्ट होतो. परिणाम असा होतो संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. किती मनुष्य पापी असला, किती मनुष्याने पापाचरण केलेला असू दे, तुका म्हणे पापे ती रोगाच्या रूपे, परिणाम रोगी जरी असला तरी संत महात्म्यांच्या संगतीत गेला, नाथबाबाच्या संगतीत गेला, कुष्ठरोगी झालेला, ज्याने पापाचरण केलं, रोग निर्माण झाला कुष्ठरोग, पण निस्तं नाथबाबांची काय केलेले अंगसंग झाला. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया आहे का नाही. हे सगळं होतं ना साधूच्या संगतीत जर गेलं तर रेड्यावर सुद्धा कृपा होते. मग आपल्यावर का होत नाही, कारण आपण रेडा होत नाही म्हणून आहे का नाही. रेडा होत नाही म्हणजे मनुष्य असल्यामुळे होत नाही का, तसं नाही. बरं विचार, रेड्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांच्या विषयी जसा स्थायी भाव आहे, पूज्य भाव आहे, तसं काय होत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकाराम महाराज म्हणतात का नाही, करील ते काय नो हे महाराज, परंतु पुढं काय सांगितले ज्ञानोबाची मेघ काय आहे का नाही, परिपाहे बीज शुद्धांगी आहे का नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबाराविषयी असणारी श्रद्धाभाव, परिणाम संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. अनेक प्रकारचा आपल्याला दृष्टांत पाहता येतात. किती मनुष्य पापी असला, किती काय केलेले विषयासक्त असला आहे का नाही, संत कृपे त्वरित उद्धरती, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. त्यानंतर 3रं फळ सांगतात तुकाराम महाराज, तोची देव भक्त अजराम तोची देव भक्त, तोची देव भक्त, तोची देव भक्त, राम तोची देव भक्त, राम तोची देव भक्त, तोची देव भक्त, तोची देव भक्त. भेद भेद नाही जात, भेद भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप, राम संत कृपेचे हे दीप, राम संत कृपेचे दीप, राम संत कृपेचे दीप. भेदा नाही त्यात, भेदा भेद नाही त्यात, संत कृपे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप. बघा तुकाराम महाराज 3रं फळ सांगताना सांगतात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. ज्यावेळी काय केलेलं आहे, जसं तुकाराम महाराजांनी 2रं फळ सांगितलं ना, त्याप्रमाणे काय केलं 3रं फळ तुकाराम महाराज म्हणतात, संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप, तोची देव भक्त भेदाभेद नाही जात आहे का नाही. जे काय केलेले संत महात्मा असतो ना, ज्यावेळी काय केलेले जीवाला संत संगती प्राप्त होते, त्यावेळी देव आणि भक्त याच्यामध्ये भेद राहत नाही. देव आणि भक्त दुजा नाही विचार, तस्मिस तज्जते भेद अभावात. नारद महर्षी सांगतात ना, त्यांच्यामध्ये भेद राहत नाही. देवते संत देवते संत, देवते संत, देवते संत,
देवते देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा 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 निमित्त त्या प्रतिमा. बघा काय केलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात, काय केलेलं आहे ते तिसरं फळ आहे म्हणजे अभेदत्व प्राप्त होतं. ज्यावेळी मनुष्याला संत संगती प्राप्त होते ना, त्यावेळी संत जसा महात्मा देवाशी एकरूप आहे, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपणा सारिके करीती तात्काळ, है का नाही, ते आपल्यासारखं करतात. म्हणजे देवात जसा भेद नाही, है का नाही, संताचा आणि देवाचा जसा भेद नाही, तसं साधकाला सुद्धा ते काय करतात त्याप्रमाणे प्राप्त करतात. काय आहे, कारण देवामध्ये जसं काय केलेले दोघांचा विचार जर केला तर त्यांच्यामध्ये स्वरूपामध्ये भेद नाही, त्याच्यानंतर गुणामध्ये भेद नाही, त्यांच्यानंतर त्यांच्या क्रीडेमध्ये भेद नाही, त्यांच्या शक्तीमध्ये भेद नाही, त्यांच्या स्वरूपामध्ये भेद नाही, अशा अनेक प्रकारचे आपल्याला विचार करता येतो. बरं बघा, साधूत आणि महात्म्यात कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. कोणत्या स्वरूपाने तरी भेद असतो का? देव कसा आहे? सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. तसं काय केले, जसा ज्ञान काय केलेले भगवान आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद रूप आहे, त्याप्रमाणे संत आहे ना. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा, है का नाही, ते सुद्धा काय केलेले आहे, है का नाही, सच्चितानंद रूप आहे. तस्मिस तज्जते भेद अभावात, स्वरूपाचा भेद नाही. आता भरपूर सांगता येईल, माझ्याकडे फक्त आता 10 मिनिटं राहिले, है का नाही. बघा, दुसरा आपण जर विचार केला, गुणाचा भेद नाही. साधूजवळ जे गुण आहे ना, देवाजवळचेच गुण आहे, है का नाही. देवाकडचे गुण कोणते आहे, तर देवाकडे अनेक गुण. मला वाटते मधुसूदन सरस्वतीने आपल्याला काय केले, भगवंताकडचे असणारे 84 गुण सांगितले, है का नाही. 84 गुण सांगितले, त्याच्यामध्ये काय केले, अविच्छिन्न इत्यादी भरपूर गुण आहे. परंतु ज्ञानोबारायाने त्याचं संक्षेपाने विचार करताना षडगुण सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात का नाही, ऐका बरं, काय ऐका यशस्वी अवदार्य, झोपा काढू नका, ज्ञानोबाराय म्हणतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य, है का नाही, कुणाच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या ठिकाणी आहे, है का नाही, किंवा उत्पत्तींच प्रलीलमच, है का नाही. काय केले, असं इति भगवान इतिही नारदांनी सुद्धा सांगितले. असू दे, काय केलेले, है का नाही, वैराग्यस्य इत्यादी काय केलेले आपल्याला पुराणाने सांगितले. भगवंताकडे अनेक प्रकारचे गुण आहे, तसे संताकडे गुण आहे, है का नाही, आहे ना. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आहे. ज्ञानोबारायांनी तर के 6 गुण त्या साधूंना कसं परमात्म्याने दिले याचा विचार केला आहे, है का नाही. शुकाला वैराग्य दिलं, चतुराननाला ज्ञान दिलं, है का नाही. हे सगळं ज्ञानोबारायांनी वर्णन केले, है का नाही. काय केलेले, यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाहाती, हे सगळं वर्णन केलं. बरं, भगवंताने आपल्याजवळचे गुण 6 प्रकारच्या भक्ताला देऊन टाकले, कारण तर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुणासक्तीचा भेद नाही, असा आपल्याला विचार करता येतो. त्यानंतर तिसरं, शक्तिवच्छेद. त्यांच्या ठिकाणी देवाची जशी शक्ती तशीच त्यांची शक्ती. देवाची शक्ती काय, गिरी गोवर्धन येणे उचलीला, है का नाही. देवाची शक्ती ना, तशी ज्ञानोबाराची सुद्धा शक्ती आहे. चालविली जड भिंती हरली चांग यांची, गुरुजीला म्हणायला पाहिजे होतं. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिता संगती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशन हरी ताप, सर्वाभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. असं वाटतं गुरुजींचं गोड ऐकत बसावं. आपलं आंबट कीर्तन काय सांगावं,
आहे का नाही गोड आहे का नाही असं द्या त्यांच्यावर कृपा आहे बाबांची आहे का नाही बरोबर का आहे का नाही तर बघा असं द्या ज्ञानोबारांची बाबांची कृपा आहे असं चला बघा आपण विचार काय करतो आहे का नाही काय केलेलं आहे शक्ती अवच्छेदात जसा ज्ञानोबार आहेत आणि काय केले भगवंतामध्ये आहे कारण त्यांच्यामध्ये तस्मिस तज्जते भेद अभावात आहे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही तसं आपण जर विचार केला ना गुणाचं त्याप्रमाणे शक्तीचाही विचार आहे बघा काय केले शक्ती देवाजवळची तशीच आहे देवाने काय केलं बादली घेतली आणि राधेला पाहिल्यामुळं आहे का नाही बैल दुभे नंदा घरी बरोबर आहे का नाही राधेला पाहिलं देवाचं असं होतंय आपण पाहिल्यावर काय होतं असेल आपलं आहे का नाही कठीण आहे का कुणाला राधेला ऐका तर आपापल्या राधेला ऐका नाही आपापल्या ऐका नाही हे महत्त्वाचं तर काय केले परंतु बघा देवाने राधेला पाहिलं आणि परिणाम असा झाला बैल दुभे नंदा घरी आणि तशीच शक्ती तुकाराम महाराजांकडे बरोबर आहे का नाही आहे का नाही तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि पुन्हा आला कशामुळं आले मी पुन्हा येईन कशासाठी आले भागीरथी करी धावा भागीरथीने धावा केला मी सुद्धा तिकडनंच आलो आज ऐका नाही असं द्या मी पुन्हा येईल ऐका नागपूरवर चला तर काय केलेलं आहे बघा काय केलेले ते भगवंताचा विचार आहे ना आहे का नाही तसं ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं सुद्धा तसाच आहे भागीरथी करी धावा भागीरथी धावा करायला लागली बाबा गेले कवण्या गावा बाबा कुठे गेले भागीरथीचं ऐकलं तुकाराम महाराज आल्यानंतर त्यांच्या गप्पा इत्यादी काय जे व्हायचं ते झालं आणि नंतर तुकाराम महाराज म्हणायला लागले मी जातो बरं त्यावेळी भागीरथी म्हणायला लागली आहे का ना माझ्या पित्याला मी तसं कसं सोडील आहे का ना तुम्ही काहीतरी जेवण करून जा पुरणपोळी करते त्यांनी सांगितलं तू काय करू नको दिवस जाईल इथं आहे का ना मग परिणाम काय झाला सगळ्यात लवकर काय होते शेवाया करायच्या ठरल्या तिने काय केलं आधनाला काय केलं पाणी ठेवलं शेवाया टाकल्या पण त्याच्यात टाकायला दूध नाही आहे का नाही मग दूध आणायला परंतु काय केलं तिने विचार केला दूध आणायला 10-15 रुपये दिलं असतं पण दुकान नाही जवळ तेव्हा दुकानच नव्हती ना त्याच्यामुळे जवळचा दूरचा काही प्रश्न नाही आपल्या घरामध्ये काय केले गाई नाही आता दुसरीकडून आपण आणावं भांडं घेतलं हातामध्ये दुसरीकडे निघाली भांडात दूध आणायला तुकाराम महाराजांनी सांगितलं आई धन्य तुकोबा समर्थाची पोरगी आहे आणि काय ऐका नाही समर्थांची कांता जसं काही कुणाला मागू शकत नाही है का नाही त्याप्रमाणे समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी असं तुला होऊ शकत नाही समर्थ असणारा तुकाराम महाराज लगेच दूध आणतो असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराज काय केले येलेश्वराच्या मंदिरामध्ये गेले येलेश्वरा ते पूजिले है का नाही नंदीला म्हटले उठा महाराज स्टँडअप लगेच उठला कोण तुम्हाला अजून 10-15 मिनटं आहे का ना उठायला पण ते कोण उठला नंदी उठला उठल्यानंतर काय केलं तुकाराम महाराजांनी त्या दगडाच्या नंदीचं काय केलं दूध काढलं म्हणजे देवापेक्षा सरस आहे कारण का देवाने जिवंत बैलाचं काढलं ज्ञानोबारांनी तुकाराम महाराजांनी तर दगडाच्या बैलाचं काढलं याला म्हणतात तस्मिस तज्जते भेद अभावात त्यांच्यामध्ये काय केलं स्वरूपाचाही भेद नाही गुणाचाही भेद नाही शक्ती अवच्छेद नाही क्रिया अवच्छेद तरी आहे का त्यांच्यामध्ये देवाची जी क्रिया आहे ना धर्मरक्षावया अवतार घेशी तसं धर्मरक्षाया कारणे साधू होता ती अवतीर्णे बरोबर आहे का नाही धर्मरक्षाया कारणे देवाचं जसं परित्राण आहे साधूनाम तसं साधूचं सुद्धा तेच कार्य आहे शक्ती अवच्छेद क्रिया अवच्छेद गुणावच्छेद रूपावच्छेद आहे का ना जसे देव आहे ना आहे का ना देव सुंदर आहे ना देव कसा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा तसे ज्ञानोबा सुद्धा कसे आहे दिव्य तेज पुंज मदना ऐका नाही त्याच्यामध्ये ते काय केलेले भेद नाही ऐका ना रूपावच्छेद नाही क्रियावच्छेद नाही हे असं कोणत्याही प्रकारचा भेद नाही हे कशामुळे प्राप्त होतं संत संगतीने प्राप्त होतं असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय आणि चौथ्या फळाचा आपल्याला विचार करायचा आहे पण तत्पूर्वी विठोबा रखुमाई भजन घेऊ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा हरि हरि विठोबा हरि 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 विठोबा
उडोबार फुमाये विठोबार कुमाई उडोबार फुमाये उडोबार फुमाये विठोबार कुमाई उडोबार फुमाये विठोबार चला कुमाई उडोबार फुमाये विठोबार कुमाई उडोबार फुमाये विठोबार कुमाई उडोबार फुमाये विठोबार कुमाई फुमाये उडोबार फुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार विठोबा विठोबार फुमाये बघा वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये काय केले संत संगतीने प्राप्त झालेल्या 4 प्रकारच्या फलाचा विचार करत आहे. त्याच्यामध्ये 4थं फल आहे तुका प्रेमेनाची गाय गानियात विरोणी जाय. बघा 4थं फळ आहे तुका प्रेमेनाचे गाय गानियात विरोणी जाय. आपल्याला काय केलेले मीराबाईचं चरित्र माहिती आहे. मीराबाई काय करायची आहे का नाही द्वारकेला मीराबाई गेली आणि द्वारकेला गेल्यानंतर आता घरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का नाही काय की लोक काही मीरा रे बावरी बाप काही कुल नासिनी रे हे सगळं घडलं आणि मीराबाईने विचार केला आता आपल्याला काय करायचंय भगवंताकडे जायचंय आहे का नाही जाईन गे माये आहे का नाही कुणा भगवंताकडे जाणार. मग मीराबाई गेली. मीराबाई गेल्यानंतर मीराबाई काय करायला लागली आहे का नाही बघा पायामध्ये चाल घालायची हातामध्ये काय केलेले चिपळ्या घ्यायची आहे का नाही एका हाती टाळ एका हाती चिपळिया घाली ती हुंबरी एक वाहता ती टाळिया. तुकाराम महाराजांनी वैष्णवाचं लक्षण सांगितलंय ना त्याप्रमाणे मीराबाई काय करायची पायामध्ये चाल घालायची पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे हे का ना बघा पायामध्ये मीराबाई चाल घालायची आणि काय केलेले भगवंताचं चिंतन करायची. करता करता असं झालं एक दिवशी मात्र तिने विचार केला आहे का नाही पीडित आहे राष्ट्र देखून जग आता या ठिकाणी राहायचं नाही बाबा कारण का आता लोक आपल्याला त्रास द्यायला लागली बाप त्रास द्यायला लागला. त्याच्यानंतर गावातले लोक कोपला जसं तुकाराम महाराजांनी म्हणावं ना कोपला पाटील गावीचे हे लोक त्याप्रमाणे आता मला सगळे त्रास द्यायला लागले. भगवंताला प्रार्थना केली देवा तुम्ही काय करा मला काय करा तुमच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घ्या. आणि काय केलेलं आहे नाचोगी 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 नाचोंगी हे का ना मीराबाई नाचायला लागली आणि परिणाम नाचता नाचता भगवंताच्या काय केलं चरण कमलामध्ये मीराबाई विरून गेली. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात संताची संगती प्राप्त झाली तुका प्रेमी नाचे गाय गानियात विरोणी जाय. याला म्हणतात एक रूपत्व काय केले एक रूपत्व संत प्राप्त करून देतात. अभेदत्व संत प्राप्त करून देतात. त्याच्यानंतर संत जीवावर कृपा करतात आणि वैराग्याचं भाग्य संत प्राप्त करून देतात. ते संत कोण असेल तर ते ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर बघा झालेली सेवा काय केलेले भगवान पूज्यपाद ज्ञानोबारायांच्या चरणावर सेवा समर्पित करू पंढरीनाथांच्या चरणावर सेवा समर्पित करू भगवान काय केलेले तुकोबारायांच्या चरणावर सेवा समर्पित करू आणि संस्थेचे सद्गुरू जोग महाराज आणि सगळे गुरुवर्य यांच्या चरण कमलावर काय करू सेवा समर्पित करू. कीर्तनासाठी उपस्थित असणारे पूजनीय काय केलेले सोळंके गुरुजी असतील पूजनीय काय केलेले भगुरे गुरुजी असतील पूजनीय काय केलेले प्रवीण महाराज असतील पूजनीय गंभीर महाराज असतील पूजनीय शास्त्री बाबा असतील आणि सगळे
काय केले पूजनीय आणि महाराज असतील, त्याच्यानंतर पूजनीय सेवाळी महाराज असतील, रवींद्र महाराज असतील, अशा सगळ्या महानुभूतांच्या चरणावर सेवा काय करू, प्रार्थना करू, ज्ञानोबरायांच्या चरणावर सेवा समर्पित करू आणि काय केलेले सेवेला पूर्णविराम देऊ. चाल म्हणायचे तुका विठ्ठल प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमेनाचे गाय, नाचे गाय गाणियात विरोणी जाय, गाणियात विरोणी जाय, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, गानियात विरोनी जाय, गानियात विरोनी जाय, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, तरी साधका निष्पाप, करी 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 साधका साधका निष्पाप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप. काल जय जय विठ्ठल, हरी हरी विठाल जय जय विठ्ठल, विठाल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे बेने वाकोडे उत्तरे करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुका